नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, मला आज एका नाटकाचं नाव अचानकपणे आठवलं. वसंत काळेकरांचं नाटक, काशीनाथ घाडेकर यांचं गाजलेलं नाटक अश्रूंची झाली फुले. त्याच्यावरनं आसू बनगे फूल नावाचा चित्रपटही आला होता, तोही गाजला होता. शिवाय आसू भरी ये जीवन की राहे हे गाणं आपल्याला आठवत असेल. अनेक चित्रपटातून दुःखी नायकाचे अश्रुभरी गीतं किंवा नायिकांची अश्रुभरी गीतं आपण ऐकलेली आहेत. पण आता वास्तवामध्ये राजकारणामध्येच सातत्याने कोणाचं नाही कोणाचे तरी अश्रू आपल्याला बघायला मिळतात. बघा, काही महिन्यांपूर्वी रामदास कदम हे शिंदे गटाचे एक नेते हे अचानकपणे एका टेलिव्हिजन चॅनेलवर मुलाखत चालू असताना हमसे रडायला लागले. म्हणजे काही कारण होतं काय कळायला मार्ग नाही. उद्धव ठाकरेंना दगा देऊन ते शिंदे सेनेत गेले. त्यांचा मुलगा आमदार आहे. उद्धव ठाकरेने आमदार केलं, पण दगा देऊन ते तिकडे गेले. आता तिथे सुखाने नांदायचं, पण अचानकपणे त्यांना जुन्या आठवणी जाग्या झाल्या त्यांच्या मनात आणि म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी मला 3 वर्ष जवळजवळ पूर्ण उपेक्षा केली. खरं तर आणखीन अनेक वर्ष माझी उपेक्षा केली आणि मी अस्वस्थ आहे. मला झोप येत नाही. मला खूप त्रास दिला, माझ्या मुलाला त्रास दिला, आयुष्यातनं उठवण्याचे प्रयत्न केले. असं काही ना काय बरंच ते बोलत होते आणि अक्षरशः त्यांचा चेहरा पाणी येऊन डोळ्यात पूर्णपणे चेहरा असा अश्रुमय झालेला होता. जणू काय पूर्णपणे सगळं उद्ध्वस्त व्हायची पाळी आलेली आहे असं ते नाटक त्यांनी रंगवलं. मुळात रामदास कदम यांना, रामदास भाईंना बाळासाहेबांच्यामुळेच त्यांना जे काय आहे ते त्यांना ओळख मिळाली. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या योग्यतेप्रमाणे जे काही द्यायचं ते दिलं आणि पक्षामध्ये केवळ सिनियर आहे म्हणून सगळ्यांना सगळं द्यायलाच पाहिजे प्रत्येक वेळी असं काही नसतं. नेत्याला शेवटी वाईटपणा घ्यावा लागतो आणि रामदास कदम हे पर्यावरण मंत्री म्हणून अतिशय त्यांचा परफॉर्मन्स वाईट होता. प्लास्टिक बंदी जेव्हा महाविकास आघाडीच्या वेळी आली ती आदित्य ठाकरेंमुळे आली. यांना पर्यावरणातलं काहीही कळत नाही. रामदासभाईंची एकूण कीर्ती मंत्री म्हणून कशा प्रकारची होती, काय काय उद्योग झाले ते लोकांना माहिती आहे. त्यामुळे असलेल्या नाटकांवरती लोक काही किंमत देत नाही असल्या नाटकांना. पण श्रीनिवास वनगा ज्यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली होती निवडणुकीची, त्यांनीही दगा दिला आणि ते कुठे गेले? शिंदे सेनेत गेले. शिंदे सेनेत ज्यांनी त्यांना संधी दिली त्यांना दगा द्यायचा. या श्रीनिवास वनगा यांची काय फारशी कर्तबगारी नव्हती. गुवाहाटीला जाऊन ज्यांनी डान्स केला होता आनंदाने उकळ्या फुटून, गद्दारी करून जे सगळी गँग नाचत होती त्यामध्ये वनगासुद्धा होते. पण वनगांना आयत्या वेळी तिकीट नाकारण्यात आल्यामुळे ते अक्षरशः ढसाढसा रडत होते. एखादा लहान मुलगा चॉकलेट मिळाले नाही म्हणून आईच्या मागे लागून तरीसुद्धा आईने चॉकलेट दिले म्हणून रडावं, तशा प्रकारचं रडत होते. या गृहस्थांचं वय काही इतकं कमी नाही की इतकं म्हणजे समजा तिकीट नाही मिळालं तर इतका दुःखाचा डोंगर कोसळावा. म्हणजे तिकीट नाही मिळालंच पाहिजे, म्हणजे तिकीट प्रत्येक वेळ असं कसं काय म्हणता येईल? कदाचित एकनाथ शिंदेनं वाटत असेल की चांगली कामगिरी नाही आहे. मग शिंदेच्या नेत्यांनी सांगितलं की दुसरी काहीतरी संधी मिळेल, म्हणजे एखाद्या लहान मुलाची समजूत काढावी. तसं त्यांच्या मनावरती थोडासा आघात झाल्यासारखं वाटतं. अशा माणसाची मी टिंगल करत नाही, पण वास्तवसह सांगणं भाग आहे. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांची अशी काही चमकदार तेजोमय कामगिरी नाही की त्यांना तिकीट दिलंच पाहिजे. जो काही निर्णय असेल तो शिंदे सेनेचा असेल. पण श्रीनिवास वनगा आता बेपत्ता आहेत, सध्या कुठे थांगपत्ता लागत नाही. ते सुखरूप असावेत, प्रकृती चांगली राहावी त्यांची, मानसिक आणि शारीरिक आरोग्य याची आपण अशी इच्छा व्यक्त करूया दिवाळीच्या निमित्त. आज विषय तो नाही, आज विषय आणखीन एका माणसाच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांचं नाव अजितदादा पवार असं आहे. आज म्हणजे कालची गोष्ट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार लोकसभा निवडणुकीमध्ये
ते काय सांगत होते की आमचाच विजय होणार यात शंका नाही, आणि त्यांचा म्हणजे त्यांच्या पत्नीचा लोकसभा मतदारसंघात दणदणीत पराभव झाला. आणि तो पराभव सुनेत्राताईंचा नसून तो अजितदादांचा पराभव होता. आणि तो करण्यामध्ये त्यांचे काका शरद पवार यांची महत्त्वाची कामगिरी होती, आणि सुप्रिया सुळेंची सुद्धा होती, आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांची होती. सगळ्या मतदारसंघामध्ये 6पैकी 5 मतदारसंघामध्ये पूर्णपणे 12 वाजले यांचे, अजितदादा म्हणजे सुनेत्राताईंचे. आणि बारामतीमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो, बारामती ते 45-47 हजारांनी कमी पडल्या सुनेत्राताई. याचा अर्थ बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आज जर निवडणूक झाली किंवा काल निवडणूक झाली, लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभा झाली असती, तर तिथे अजितदादांचाच पराभव झाला असता. आणि आता अजितदादा विरुद्ध युगेंद्रचे सख्खे काका म्हणजे अजितदादा पवार. आणि अजितदादाने एक मोठं नाट्यमय काही कथन केलं. अजितदादा म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या वेळी घरात एकमेकाच्या विरुद्ध आम्ही उभे राहिलो, ही आमची चूक झाली, माझी चूक झाली, ही मान्य केली. कारण घरातल्या लोकांनी एकमेकाच्या विरुद्ध भांडता कामा नये. राजकीय मतभेद असले तरी असं अजितदादांचं मत. परंतु त्यापुढे ते असंही म्हणाले की आता तात्यासाहेबांचं म्हणजे अनंतराव पवार जे अजितदादांचे वडील, त्यांचं घर कोणी फोडलं, त्यांना असं सुचवायचं होतं की त्यांच्या काकांनी म्हणजे शरद पवारांनी घर फोडलं. याचा अर्थ काय, युगेंद्रला स्वतःच्या सख्ख्या काकांच्या विरुद्ध, युगेंद्रचे वडील श्रीनिवास पवार हे अजितदादांचे सख्खे भाऊ, त्यांच्या विरुद्ध उभं राहायला प्रेरणा कोणाची होती, तर शरद पवार यांची होती, असं त्यांचं म्हणणं. आणि म्हणून शरद पवारांनी म्हणे घर फोडलं. आणि मग ते म्हणाले की हे जे गोष्टी ही गोष्ट अत्यंत म्हणजे चुकीची आहे असं त्यांना म्हणाले. अजितदादा म्हणाले, म्हणजे वाळवा मतदारसंघात त्यांचं भाषण चालू होतं, आणि मला वाटतं त्या भाषणाच्या वेळेस ते बोलले. ते म्हणाले 6 महिन्यांपूर्वी सुप्रियाची निवडणूक होती, त्यावेळेला त्यांच्या विरोधात सुनेत्राताई उभ्या होत्या. आता हे भाषण पर्टिक्युलर भाषण हे वाळव्याचं आहे का कुठचं आहे मी आता या ठिकाणी मला लक्षात नाही, तो तपशिलाचा भाग आहे. पण अजितदादा काय म्हणाले, लोकसभेच्या वेळी काय भाषण होती ती आठवून पहा. त्यांचे नेते म्हणाले, म्हणजे साहेब येतील तुमच्या भावनेला हात घालतील. हे मी तुम्हाला सांगते ते शरद पवार काय म्हणाले ते, पण त्याच्या अगोदर अजितदादा काय म्हणाले हे सांगा बघा. अजितदादा म्हणाले की बघा आता घर आम्ही फोडलं नाही, शरद पवार फोडतात, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असं ते म्हणाले की माझ्या आईने सांगितलं की निवडणूक लढवू नको, म्हणजे युगेंद्रने निवडणूक लढवू नये, म्हणजे असं श्रीनिवास पवार त्यांचा मुलगा, अजितदादाही मुलगा, आणि अशी निवडणूक होऊ नये एकमेकाच्या विरोधात असं आई म्हणाली होती. तेव्हा हे खरं खोटं, पूर्णपणे खोटं बोलले अजितदादा. कारण श्रीनिवास पवार म्हणाले आईने असं काहीही सांगितलं नाही. आणि हे आईची आठवण काढताना आईने काय सांगितलं असं सांगताना एकदम आवंडा गेला अजितदादाने. आणि अजितदादा म्हणाले की हे काय आहे म्हणे, या प्रकारे म्हणजे आईच्या इच्छेला डावलून तुम्ही आमच्या विरोधात उभे करताय. मग आता कोणी घर फोडलं, आम्ही म्हणतो का तुम्ही घर फोडलं म्हणून साहेबांना, म्हणजे काकांनी घर फोडलं असं. आणि मग त्यांनी सगळं सांगितलं. मला आठवतंय की अगोदरच्या काळामध्ये म्हणजे आज त्यांनी म्हणजे कालच्या भाषणात पाणी ग्लास मागवला, पाणी घेतलं पेळ, मग असा आवंडा गेला, एक असं वर पाहिलं, थोडासा आवाज त्यांचा भावनिक झाला होता. आणि मग त्यांनी सगळ्या गोष्टी काय सांगायच्या असं सांगायचे, शरद पवारांवरती टीका केली. मला आठवलं त्यापूर्वी रोहित पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी जेव्हा अशा प्रकारचे भावनिक झाले होते, रोहित पवार यांना डोळ्यात पाणी आलं होतं, रोहित पवार यांच्या डोळ्यात पाणी आलं, ते सगळं नाटक दादांनी केलं. असा रुमाल काढला अजितदादांनी खिशात, असा रुमाल काढला आणि बघा म्हणे काही लोक येतात आणि भावनिक करतात तुम्हाला,
मग ते असं असं करतात, डोळ्यातनं पाणी काढतात, असं असं पुसतात. असं सगळं नाटक हे अजितदादांनी संपूर्ण नाटक नाही, मिमिक्री संपूर्णपणे स्टेजवरनं केली. हशा पिकला त्यावेळी लोकसभेच्या वेळी. अजितदादा म्हणत होते भावानी खू नका, भावानी खोण्याचा प्रयत्न केला जाईल. पण त्यावेळीसुद्धा मला आठवतंय की अजितदादा स्वतः भावनिक 2-4 वेळा झाले होते, विशेषतः निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या वेळी. शरद पवार कधीच भावनिक झाले त्यांना होतच नाहीत ते. एकच अपवाद मी तुम्हाला सांगतो जो मला आठवतोय. सुशीलकुमार शिंदे यांनी सप्टेंबरमध्ये जे काही त्यांच्या मला वाटतं वाढदिवसाच्या दिवशी जी सभा झाली, उत्तम सभा झाली, विजयसिंह मोहिते पाटील सुद्धा होते त्यावेळी. आणि सुशीलकुमारांनी आठवण सांगताना पवारसाहेबांची असं सांगितलं की पवारसाहेबांनी मी एक साधा कर्मचारी होतो सरकारमध्ये, मला त्यांनी राजकारणात आणलं, तिकीट देण्याचं आश्वासन दिलं, मी नोकरी सोडली आणि मग ते काँग्रेसमध्ये होते शरद पवार तेव्हा. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांना तिकीट द्यायचं नाकारलं, ते कापलं, ते तिकीट दिलंच नाही. पवारसाहेबांना फार वाईट वाटलं आणि आता म्हणजे आपल्यामुळे याची नोकरी गेली असं वाटल्यामुळे पवारसाहेब त्यावेळी भावनिक झाले होते, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हे सुशीलकुमार शिंदे यांनी 50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगितली. तेव्हा दुसऱ्यासाठी आपण दुसऱ्याला संकटात टाकलं तर नाही ना, या शंकेमुळे पवारसाहेबांना वाईट वाटलं. ही महत्त्वाची गोष्ट आहे. दुसऱ्यासाठी ते काहीतरी करत होते आणि दुसऱ्याचं कल्याण व्हावं, आपण त्याला शब्द दिला आहे तो खरं करून देण्याची जबाबदारी आपली आहे, ही शरद पवारांची भावना. पण अजितदादा भावनिक होऊ नका म्हणत स्वतःच भावनिक होतात. आणि म्हणून आज पवारसाहेबांनी जे भाषण केलं ते भाषण अक्षरशः जबरदस्त भाषण केलं. त्यांनी स्वतः दादांची म्हणजे अजितदादांचीच नक्कल केली, टिंगलपेक्षा नक्कल केली. ते म्हणाले 6 महिन्यांपूर्वी सुप्रियाच्या निवडणुकीच्या वेळी त्यांच्या नेत्यांची म्हणजे अजितदादांची भाषणं काय होती, त्यांचे नेते म्हणाले, शरद पवार म्हणाले, साहेब येतील तुमच्या भावनेला हात घालतील, भावनाप्रधान होतील, मात्र तुम्ही भावनाप्रधान होऊन मतं देऊ नका. मात्र त्याच नेत्यांचं कालच्या सभेतलं भाषण आठवून पहा, शरद पवार सांगतात बघा. मग शरद पवारांनी खिशातला रुमाल काढला, चेहरा आणि डोळे पुसले, तेव्हा सभेमध्ये प्रचंड हशा पिकला. आणि पवार साहेब म्हणाले की माझ्यावरती घर फोडण्याचा आरोप करताना मी घर कधीही फोडलं नाही. आणि ते असं म्हणाले की मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा माझ्या या भावांनी सगळं घर सांभाळलं, शेती सांभाळली, घराची जबाबदारी, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या कुटुंबाच्या, एकत्र कुटुंबाच्या सांभाळल्या आणि म्हणून मी राजकारणात ही सगळी मुसाफिरी करू शकलो, कर्तृत्व गाजवू शकलो, जे काही करायचं ते करू शकलो. ते आपल्या भावांच्याबद्दल कृतज्ञता भावना त्यांनी व्यक्त केली शरद पवार. अशी भावना असताना मी कशाला घर फोडीन असं ते म्हणाले. शरद पवारांनी घर फोडलं नाही आहे, घर भाजपनी फोडलेलं आहे पवार घराणं. आणि ते फोडलं त्याला भाजपच्या दहशतीला किंवा ईडीच्या चौकशीला यंत्रणांना अजितदादा घाबरले. याचा पुरावाच आहे. जरंडेश्वर प्रकरणामध्ये त्यांची चौकशी झाली होती आणि मग त्यावेळी अजितदादा म्हणाले होते की आमच्याबरोबर आमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना त्रास देतात, त्यांना चौकशीला बोलवतात. यामुळे अजितदादा प्रेशर खाली आलेले होते, हे लक्षात घ्या आपण. मग घर फोडलं देवेंद्र फडणवीसांनी, अमित शहानी आणि मोदींनी घर फोडलं. आणि ज्या मोदींनी आणि अमित शहानी अतिशय निरर्गल पद्धतीची खालच्या पातळीची टीका शरद पवारांवरती केली, तेव्हा अजितदादा गप्प बसले. स्टेजवर असताना किंवा नसताना सुद्धा त्यांना प्रश्न विचारला गेला की भटकती आत्मा म्हणणं, भ्रष्टाचारांचा काय म्हणतात सरगना म्हणणं, सरदार म्हणणं, हे तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला आवडलं का? तेव्हा अजितदादांनी काहीतरी टोलवाटोलवी केली. दादा असं म्हणाले की नाही मी ते ऐकलं नाही, मी चौकशी करीन, मग मी माहिती घेईन, मग मी त्यांना विचारीन वगैरे. पण अजितदादांनी या वक्तव्यांचा निषेध केला नाही. तुमच्या सख्या काकाची देशभर बदनामी ज्यांनी केली
त्यांच्याबद्दल तुम्ही देखील काढला नाही, उलट त्यांची स्तुती करता तुम्ही, मोदी शहांची भजन गाता त्यांचं, आणि व काकांना नाव ठेवता तुम्ही. काकांबद्दल अभद्र उद्गार काढणाऱ्यांना तुम्ही जाब विचारणार की नाही? काकांना ईडीची धमकी देणाऱ्यांना तुम्ही जाब विचारणार की नाही? पण हे ईडी शरण नेते आहेत, हे काहीही बोलणार नाहीत. हे लाचार गुलाम आहेत. अजितदादा पवार आणि त्यांच्याबरोबर गेलेली ही सगळी टोळी जी आहे ती सगळी लाचार आहेत. ते सगळे गुलाम बनलेले आहेत, भाजपचे, फडणवीसांचे गुलाम बनलेले आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे अजितदादांच्या या डोळ्यातल्या पाण्याला काही अर्थ नाही. हे काय म्हणतात आपण, मगरीचे अश्रू आहेत, त्याला काहीही अर्थ नाही. आता शरद पवारांनी असंही सांगितलं की आजही मी असं सांगतो की मी घर फोडलेलंच नाही, पण मी घर सांभाळतो, मी सगळ्यांना बरोबर येऊनच जातो आणि माझं कोणाशीही शत्रुत्व नाही. आमचं घर एकत्रच आहे असं शरद पवार म्हणत आले. एकदाही वेगळे वाटा वेगळ्याच आहेत, पण घर एकत्र आहे ना त्यांचं. आणि अजितदादांबद्दल सुद्धा त्यांनी काही बोलल्याशिवाय शरद पवार काही बोलत नाही. अजितदादांनी शरद पवारांबद्दल अतिशय वाईट प्रकारची प्रतिक्रिया दिली होती की आता म्हणजे थोडक्यात तुम्ही आता वानप्रस्थाश्रमात जात का नाही, चला आता निघा आता इथनं, आता आमची वेळ आली आहे, असं पुन्हा पुन्हा अजितदादा म्हणत होते. मग ही पातळी सोडून केलेली टीका नव्हती. आता अजितदादा म्हणताय की तुम्ही पातळी सोडून नका आणि घर तुटायला वेळ लागत नाही. घर तुटायला वेळ लागत नाही हे शरद पवारांनी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं होतं ना, तुम्ही जाऊ नका तिकडे. पण तुम्हाला शरद पवारांना तुम्हाला आठवत असेल की अगोदर पक्ष फोडल्यानंतर सगळीकडे शरद पवारांची सहानुभूतीची लाट आली होती. 2 दिवसामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठामध्ये ही मंडळी गेली आणि शरद पवारांच्या हृदयात आहेत वगैरे सांगत राहिले ते. आणि त्यानंतर मग छगन भुजबळ आणि अजितदादांनी शरद पवारांवरती अत्यंत वाईट पद्धतीने टीका केली. धनंजय मुंडेंनी वाईट पद्धतीने टीका केली आणि अशा लोकांना शरद पवार माफ करणार नाहीत राजकीयदृष्ट्या. उद्या ही मंडळी सुद्धा संकटात सापडली तर शरद पवार मदत करतील त्यांना, त्यांच्या मागे उभे राहतील, पण राजकीयदृष्ट्या त्यांना माफ करणार नाहीत आणि ते पराभूत होतील असंच बघतील. त्यामुळे बारामतीतली ही जी लढाई आहे ती अजितदादा विरुद्ध युगेंद्र अशी नाही आहे, ती अजितदादा विरुद्ध शरद पवार अशीच लढाई आहे. आणि या लढाईमध्ये शरद पवार यांची सरशी होताना दिसते. लोकसभेमध्ये तर सुप्रियाताईंचं लीड होतंच, पण ज्या प्रकारे अजितदादा शरद पवारांना टार्गेट करतात, ज्या प्रकारे भावनिक राजकारण करतायत, आणि हे भावनिक राजकारण लाडक्या बहिणी, माय लेकी, आमच्या सगळ्या बहिणी आहेत मग राख्या बांधून घ्यायच्या, हे काय आहे? भावनिक राजकारण नाही काय, भावनिक ब्लॅकमेलिंगचं राजकारण आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं झालं तरी चालेल, पण आम्हाला मतं मिळाली पाहिजे म्हणून मग लाडक्या बहिणींना लोकसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना आणायची. त्याच्या अगोदर या लाडक्या बहिणी नव्हत्या. हे असे अनेक प्रश्न विचारायला लागतात. पण तुम्हाला सांगतो की काही गोष्टी ठळकपणे सांगणं अत्यंत आवश्यक आहे. त्या अशा की ज्या प्रकारे शरद पवार बोलले त्याच प्रकारे अजितदादा सतत रिॲक्शन देतात. आता मी तुम्हाला सांगतो, जयंतराव पाटील हे सुद्धा अजितदादांच्या टार्गेटवर असतात. आता बघा, ते असं म्हणाले की वाळव्याला जेव्हा वाळवा मतदारसंघ जयंत पाटील शरद पवारांच्या प्रदेशाध्यक्षांचा, तिथे अजितदादा टीका करताना काय म्हणतात की इथे मुख्यमंत्रीपद येणार असं शरद पवार म्हणाले आणि या नुसत्या थापा आहेत आणि लबाडा घरचा अवतण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही असं करून अजितदादांनी शरद पवारांवर टीका केली. त्यांचं म्हणणं असं होतं की जयंतरावांना मुख्यमंत्रीपद कसं मिळेल, कारण जेव्हा आमच्या जास्त जागा निवडून आल्या होत्या NCPच्या, राष्ट्रवादीच्या, जेव्हा एक पक्ष होता तेव्हा संधी असून शरद पवारांनी घेतली नाही, मग आता कशाला देतील ते. पण माझं असं म्हणणं आहे की अशी संधी मिळू शकेल
राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची, हे मान्य करतात अजितदादा. याचा अर्थ महाआघाडीचं सरकार येऊ शकतं हे अजितदादांना मान्य आहे, असं माझं म्हणणं आहे. मग ते म्हणाले की बघा, अजित पवारांवरची जयंत पाटलांवर टीका. जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद जेव्हा सुरू होतं, अजूनही चालूच आहे, त्यांची मुदत संपलेली नाही, पण अजितदादांना तिची काळजी होती की हे क्रम कधी संपते यांची. एकसंध NCP असताना सुद्धा अजितदादांनी याबद्दल प्रश्न विचारले होते. तेव्हा जयंतराव म्हणाले की म्हणजे थोडा धीर धरा, तुम्ही टर्म संपायची अजून, पण हे वाट बघतायत कधी एकदा जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदावरून पायवतात. म्हणजे जयंत पाटलांवरती खूप प्रेम आहे अजितदादा. दोघे एकाच वेळी राजकारणात आले आणि जयंतरावांनी अर्थमंत्रीपद अनेक वेळा सांभाळलं आणि अजितदादांनी सांभाळलं, पण जयंतरावांना क्षमता असूनही उपमुख्यमंत्रीपद मिळाले नाही, जे अजितदादांना 4-4, 5-5 वेळा मिळालं, पण तरीसुद्धा त्यांना समाधान झालं नाही. शरद पवार म्हणाले होते त्या भाषणामध्ये, जे आत्ता अजितदादांची मिमिक्री केली त्यांनी, त्या भाषणात ते म्हणाले होते की मला शक्य असूनही मी सुप्रियाला काही दिलं नाही आहे, अजितदादांनी दिले सगळी संधी. उपमुख्यमंत्री सुप्रियाताईंना सहज मंत्री बनवू शकले असते, ते उपमुख्यमंत्री बनवू शकले असते, पण ते केलं नाही शरद पवारने. त्यांनी अजितदादांना संधी दिली. मग या पलीकडे पुरावा काय दुसरा? मग अजितदादांवरती अन्याय केला. अन्याय म्हणजे काय झाला अजितदादांचा? अजितदादा म्हणाले की मी फक्त शरद पवारांच्या पोटी जन्माला आलो नाही, हा काय माझा गुन्हा आहे का? अरे गुन्हा काय आहे? इतर सगळ्यांना डावलून, जयंतराव काय अनेक इतर नेत्यांना डावलून तुम्हाला सगळं मिळालं ना, आणि पुन्हा अन्याय झाला म्हणून तुम्ही म्हणताय? याला कृतज्ञपणा म्हटलं. दुसरी गोष्ट अशी की शरद पवारांनी या सभेमध्ये जे सांगितलं, आजच्या जी अत्यंत उत्कृष्ट सभा झाली, उत्कृष्ट भाषण झालं शरद पवार, ते म्हणाले की आपल्यावर टीका कितीही झाली समोरच्या पक्षाने, म्हणजे बारामतीतली सभा म्हणजे अजितदादांच्या गोटातून कितीही टीका झाली, कितीही कशाही प्रकारची टीका झाली, तरी तुम्ही त्याला आरेला कार्य करू नका. कार्यकर्त्यांनी सांगितलं, सहकार्यानं सांगितलं, खाली मान घालून तुम्ही काम करा, आणि आपल्याला म्हणजे थोडक्यात पातळी सोडायची नाही आहे कुठल्याही प्रकारची. ते म्हणाले की इथली बारामतीतली एक काही पाणी योजना आहे, ती पाणी योजना सुरू झाली पण ती अजून पूर्ण झालं नाही काम. त्याचं काम आपल्याला करायचं आहे. मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचा असो, त्यांचं सहकार्य घेऊन आपल्याला हे काम पूर्ण करायचं. आपल्याला विकास करायचा आहे बारामतीचा, आणखी विकास करायचा आहे. आणि बारामतीत जी पाणी योजना जी पूर्ण झाली नाही, शरद पवार म्हणाले की पाटबंधारे मंत्री म्हणजे जलसंपदा मंत्री कोण होते इतके वर्ष? अजितदादा होते. मग हे का झालं नाही पूर्ण? असं एक प्रकारे शरद पवारांनी त्या गोष्टीवरती अजितदादांच्या एकूण एका दोषावरती बोटसं ठेवलं. अजितदादा असं दाखवतात की सगळा विकास मीच केला आहे केवळ, बाकी नुसते बघतायत, भाषणं करून पोट भरत नाही, बाकी नुसती भाषणं ठोकतात, आणि मीच काय ते काम करतो, बाकी काही लोक काम करत नाही. शरद पवार काम करत नाही का? फक्त अजितदादा 24 तास काम करतात? शरद पवार 84व्या वर्षी पहाटे उठतात की नाही? त्यांचा दिनक्रम कसा असतो? त्यांचे दौरे कसे असतात? आणि हे जेव्हा शरद पवार मंत्री होते तेव्हा कसं काम करत होते? मंत्री नसताना तितकंच काम करतात, विरोधात असताना तेवढंच काम करतात, सत्तेत असताना तितकंच काम करत होते. पण मीच काम करतो एकटा, मीच कर्तृत्ववान आहे असं यांना वाटतं. दुसरी गोष्ट अशी की जयंत पाटलांची अजितदादांनी टिंगल केली आणि म्हणाली की आम्ही टप्प्यात आल्यावर लगेच कार्यक्रम करतो असं जयंतराव म्हटलं. आणि अजितदादा म्हणाले आम्ही कोणाचा करेक्ट कार्यक्रम करत नाही, करेक्ट कार्यक्रम केल्याने माझ्या मायमाऊलींना पैसे मिळणार नाहीत, इथल्या तरुण तरुणींना नोकऱ्या मिळणार नाहीत, असं त्यांनी जयंत पाटलांवर टीका केली. आता जयंतराव पाटलांनी महाराष्ट्रात अनेक कामं केलेली आहेत. ग्रामविकास मंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचा सगळा आर्थिक संसार युतीच्या काळात
जो बिघडला होता, युती म्हणजे मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये तिजोरी खाली झाली होती, आर्थिक शिस्त लावून तो कारभार सुधारला होता, गाडी रुळावरती जयंत पाटलांनी आणली होती. हे विसरले अजितदादा. दुसरी गोष्ट अशी की ग्रामविकास मंत्री म्हणून उत्कृष्ट काम जयंतरावांनी केलं. इतर अनेक खाती अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळली. म्हणजे हे केवळ करेक्ट कार्यक्रम करू असं म्हणतात आणि बाकी काही काम करत नाहीत, भाषणं ठोकतात असं जे अजितदादा म्हणतायत. इतके वर्ष, अनेक वर्ष ज्यांच्याबरोबर कामं केलं त्यांच्याबद्दलच्या अजितदादांच्या भावना विरोधात गेल्यावरती कशा प्रकारच्या असतात हे लक्षात घ्या. अजितदादांनी आर आर पाटलांबद्दल सुद्धा अत्यंत वाईट टीका केली. ते म्हणाले की आर आर पाटलांचं ते म्हणाले की मला जाता येताना तासगाव स्टेशन बसस्थानक दिसलं, म्हणजे आर आर बाबांचा जो मतदारसंघ ते बसस्थानक बघा आणि माझ्या बारामतीची तुलना करा असं ते म्हणाले. दुसरं ते म्हणाले की माझा म्हणे सिंचन घोटाळा हा 70,000 कोटींचा वगैरे सांगण्यात आलं आणि त्याची चौकशी ज्यांनी सुरू केली त्या चौकशीवरती त्या फाईलवरती सही आबांची होती, म्हणजे आर आर आबा यांची सही होती असं कोण म्हणालं? अजितदादा. म्हणजे आर आर आबांनी सही करून मोठं पाप केलं असं त्यांना म्हणायचं. बरं, हे त्यांना आता इतक्या उशिरा सुचलं. आबा जाऊन 9 वर्ष झालेली आता. 9 वर्षाच्या काळात कधीही टीका केली नाही अजितदादांनी आबांवर या प्रकारे. बरं, माझं काय म्हणणं की पृथ्वीराज चव्हाण यापूर्वी तेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की अनेक जण म्हणत होते की सिंचन किती झाले टक्केवारी, इतका खर्च करतो ते कळत नाही, म्हणून श्वेतपत्रिका काढा अशी मागणी झाली, म्हणून श्वेतपत्रिका काढण्याची मी मागणी मान्य केली. आणि विरोधी पक्ष आरोप करत होते की सिंचनात गैरव्यवहार झाला. मग आर आर पाटलांनी हा जो निर्णय घेतला असेल त्याची चौकशी करण्याचा, भले आपल्या पक्षाचा नेता असे नका, पण आर आबांनी ही चौकशीची मागणी मान्य केली किंवा त्या फाईलवर सही केली, म्हणजे जणू काही पाप केलं आहे अशा थाटामध्ये. म्हणजे त्यांनी सांगितलं की एक प्रकारे केसाने गळा कापला आबांनी माझा, असा आरोप केला अजितदादांनी. ही चौकशी करणं, विरोधी पक्षांची मागणी असताना मान्य करणं म्हणजे आपल्या सहकार्याचा केसाने गळा कापला असं म्हणता येईल. आणि ही फाईल सही आबांची असल्याचं कोणी दाखवलं? म्हणे देवेंद्रनी दाखवलं. यांना कोणाला दाखवलं? अजितदादांना. म्हणजे अजितदादांच्या पक्षातल्याच नेत्यांमध्ये काड्या लावण्याचं काम, काड्या करण्याचं काम देवेंद्रजी करत होतं हे स्वतः सिद्ध करून दाखवलं अजितदादांनी. जर तुम्ही भ्रष्टाचार केला नव्हता तर तुम्हाला घाबरायचं कारण काय होतं? उलट मी आबांचं कौतुक यासाठी करेन की आपल्या पक्षाचाही माणूस असला तरी काय झालं, मी राज्याचा गृहमंत्री आहे हे भान ठेवून त्यांनी त्या फाईलवर सही केली. पण आबांची बदनामी करायची, जयंत पाटलांची बदनामी करायची, सुप्रिया सुळे केवळ भाषणं ठोकतात असं म्हणायचं, त्यांच्यावर टीका करायची. त्यानंतर रोहित पवारला मीच काय ती संधी दिली आणि आता तो रडण्याचं नाटक करतोय असं म्हणायचं आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम करू असंही अजितदादा म्हणाले होते. अनेकांचा करेक्ट कार्यक्रम करू ही भाषा अजितदादांची होती. पण हीच भाषा जयंतरावांनी वापरली तर त्यांच्यावरची टीका करायची, आबांवरची टीका करायची, शरद पवारांवर टीका करायची, सुप्रिया सुळेंवरची टीका करायची आणि आपणच फक्त चांगले असं दाखवायचा प्रयत्न करायचा आणि त्यासाठी प्रसंगी रडण्याचंही नाटक करायचं. या अश्रूंची झाली फुले हे नाटक यशस्वी झालं होतं. पण हे नाटक यशस्वी होईल असं मला बिलकुल वाटत नाही. याचं कारण असं आहे की हा सगळा खोटेपणा आहे. हे भाजपच्या तालावरती नाचतायत हे केवळ, आणि भाजपच्या तालावर नाचून ते सहानुभूती आपल्याला मिळेल यासाठी प्रयत्नात अजितदादा आहे. आज असं दिसतंय की बारामतीत युगेंद्रबद्दल लोकांची सहानुभूती आहे. युगेंद्रनी झंझावाती प्रचार सुरू केलेला आहे. शरद पवारांची आजची सभा ही टर्निंग पॉईंट ठरेल असं मला वाटतं आणि युगेंद्रच्या विजयाच्या दिशेने जाणारी किंवा नेणारी ही सभा आहे असं मला वाटतं. आणि ज्या प्रकारे अजितदादा काकांवरती टीका करत आहेत आणि परत भावनिक होत आहेत आणि पुन्हा दुसऱ्यावरती काकांवरती आरोप करायचा की भावनिक होण्याचा,
हे जे काही नाटकबाजी चालली आहे अजितदादांची, ही ढोंगबाजी चालली, ही कपटनीती चालली आहे, ती लोकांना मतदारांना मान्य होईल असं मला वाटत नाही. माझ्या मनात एक आणि ओठात एक असं काही नसतं असं जे म्हणतात अजितदादा, मी तुम्हाला सांगतो असं अजिबात नाही. काही तिकीटं देताना आपल्याच पक्षाच्या काही सहकाऱ्यांना अंधारात ठेवून काही ठिकाणी त्यांनी कशी तिकीटं दिली, ज्यांना द्यायला नको ती दिली, म्हणून राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातली अनेक लोक संतप्तसुद्धा आहेत. अजितदादांनी आश्वासन दिलं होतं, मी तुमच्या इतक्या लोकांपैकी तुम्ही एकमत करा आणि तुम्हाला मग तुमच्यापैकी कोणाला तरी तिकीट देतो असं सांगितलं. एकमत केलं त्यांनी. 6-7 लोकांची स्पर्धा होती. ते म्हणाले आमच्यापैकी याला द्या. त्याला तिकीट न देता अजितदादांनी भलत्यालाच दिलं आणि जो नेता होता तो त्यांच्या पक्षाचाच नव्हता. अशाही गोष्टी झाल्यात. अशा दगाबाजीचं राजकारण अजितदादांनी केलं आहे. शरद पवारांशी दगाबाजी केली त्यांनी. सुप्रियाताईंची सुद्धा टिंगलटवाळी करण्याचं पातक त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या संसदेतल्या भाषणाच्या कर्तृत्वाबद्दल, त्या फक्त भाषण ठोकतात असं ते म्हणाले, बाकी काही करत नाही असं ते म्हणाले. ते लोकांना मान्य झालं नाही आणि आज ही राजकीय लढाई आहे. त्यामुळे अनंतराव पवार किंवा अजितदादांचं घर फोडण्याचा प्रयत्न अजिबात शरद पवार करत नाही. शरद पवारांना प्रथम दगा दिला तो अजितदादांनी आणि तो भाजपच्या तालावर नाचून भाजपच्या ब्लॅकमेलिंगना घाबरून जाऊन त्यांनी शरद पवार आपल्या काकाशी दगाबाजी केली आणि त्यांनी दगाबाजी केल्यावरती काकांनी भजत म्हणत राहावं अशी जर त्यांची अपेक्षा असेल तर ते चूक आहे. ही लढाई राजकीय लढाई आहे. युगेंद्र पवार हे संज्ञान आहे, ते लहान नाहीत. काकांनी सांगितलं म्हणून त्यांनी निवडणुकीला उभे राहिले असं कसं म्हणता येईल? त्यांचा स्वतःचाही तो निर्णय असू शकतो आणि ते जर शरद पवारांवरती श्रद्धा ठेवणार असतील, श्रीनिवास पवारांचं शरद पवारांवर प्रेम असेल तर माझं म्हणणं ही चांगली गोष्ट आहे. काका पुतण्यामध्ये कोण योग्य मार्गाने चाललेलं आहे, कोण तत्वाला आणि वैचारिक बांधिलकी धरून चाललेले हे त्यांना कळतं. लबाडीचं, चलाखीचं, पहाटेच्या नाही सकाळच्या शपथविधीचं, गंडवागंडवीचं आणि कथित गैरव्यवहाराचं राजकारण शरद पवारांनी कधी केलं नाही. शरद पवार आयडिओलॉजी पक्की आपल्या समोर ठेवून शाहू फुले आंबेडकरांच्या रस्त्यावरनं चालले. म्हणायचं शाहू फुले आंबेडकर आणि जायचं भाजपवर, असला भंपकपणा शरद पवारांनी कधीही केला नाही. म्हणून बारामतीतलं जे चित्र आहे ते आज युगेंद्र पवार यांच्या बाजूने झुकतं आहे. ते झुकू नये यासाठी अजितदादा आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी कितीही रडारड केली, कितीही आदळआपट केली तरीसुद्धा हे चित्र बदलेल असं मला वाटत नाही. बघू शेवटी मतदार काय ते ठरवतील. एवढं सांगतो, हेमंत देसाई ऑफिशियल हा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.